पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रानुसार काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिवाराची पाहणी करण्याचे काम सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या रेठरे हरणाक्ष या गावी झिरो बजेट नैसर्गिक शेती तज्ञ मधुकर पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली संपत जगदाळे यांच्या शिवाराची पाहणी करण्यात आली। संपत जगदाळे हे पोलीस दलातून निवृत्त झाले असून सध्या ते पूर्ण वेळ झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राने शेती करतायत। त्यांची 2.5 एकर वडिलोपार्जित शेती असून यामध्ये गहू, ऊस, हरभरा, मका, कांदा यांसारखी पिके घेतली आहेत। त्याचबरोबर विविध प्रकारची आंतरपिके घेण्यावर देखील त्यांचा भर आहे। पूर्वी रासायनिक शेती करताना होणारा खर्च, मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नव्हता। नोकरीतून मिळणाऱ्या पगारातील पैसे मात्र शेतीत खर्च होत होते। त्यामुळे त्यांनी पंढरपूर येथे 10 दिवसांचे शिबिर केले। त्यानंतर त्यांनी 100% रासायनिक शेतीला फाटा देत झिरो बजेट शेतीचा अवलंब केला। जानेवारी 16 पासून मी कंप्लीट नैसर्गिक शेती पाळेकर सरांच्या मार्गदर्शनानुसार करीत आहे। आता सध्या माझ्याकडे 1 एकर नैसर्गिक पद्धतीचा ऊस आहे, 15 गुंठ गहू आहे आणि 25 गुंठ हरभरा आहे आणि 15 गुंठ मका केलेला आहे। तर कंप्लीट जीवामृताच्या ह्याच्यावर केलेलं आहे। काही रासायनिक खत वापरलेलं नाही, कीटकनाशक वापरलेलं नाही आणि तणनाशकसुद्धा वापरलेलं नाही। ऊसामध्ये मी चवळी आणि भुईमुग लावलेला आहे। त्याच्यापासून आंतरपिकामुळं ऊसाला नायट्रोजन मिळू शकतो। चवळीच्या मुळावर गाठी असतात। हरभरासुद्धा केलेला आहे, त्याला फक्त 3च फवाऱ्या जीवामृताच्या केलेल्या आहेत, त्याच्यावर हरभरा आलेला आहे आणि उत्तम हरभरा आहे। या पद्धतीनं पिकं आहेत। गहू आता काढायला आलेला आहे, गहूसुद्धा चांगला आहे। गेल्या वर्षी मी ऊसाचं उत्पादन घेतलं, 15 गुंठ्याचा नैसर्गिक गुळ तयार केला, केमिकल विरहित, फक्त भेंडी वापरली त्या गुळाला आणि तो गुळ मला एका टनाला 120 किलो गुळ पडला। तर रासायनिकवाल्यांना एका टनाला 70 ते 80 किलो गुळ मिळत होता। तर त्या पद्धतीने जर केलं तर उत्पादनसुद्धा कमी येत नाही आणि 15 गुंठ्यात मला 60,000चं उत्पन्न मिळाले। त्यातला फक्त 10,000 रुपये खर्च केला तर 50,000चं माझं उत्पन्न झालं। माझा गहू अत्यंत चांगला आणि कितीही वारा आलं काय आलं तरी पडू शकत नाही। माझ्या शेजारीच रासायनिक गहू केलेला आहे, तोही चांगला आहे, पण तो कंप्लीट वाऱ्यानं झोपलेला आहे, म्हणजे जमिनीवर लोळतोय तो गहू। पण आपला गहू अजिबात हे नाही आणि कांदासुद्धा आपला नैसर्गिक कांदा उपटताना त्याला ताकद लावावी लागत नाही, सहज हात लावला तरी सहज हातात येतो। झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये झिरोच खर्च आहे। रासायनिकमध्ये एकरी आपल्याला 20 ते 25,000 रुपये, कमीत कमी 25,000 रुपयेपर्यंत खर्च येतो। पण झिरो बजेटमध्ये जीवामृत म्हणजे गाईचं शेण आणि गोमूत्र आहे तेच वापरतो आपण। त्यामुळे आपल्याला काही एक गाई सांभाळली तर 30 एकर आपण शेती करू शकतो। शिवार फेरीत सामील झालेल्या शेतकऱ्यांना यावेळी मधुकर पिसाळ बापू यांनी मार्गदर्शन केले। सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर संपतराव जगदाळे यांनी सुरू केलेले झिरो बजेट शेतीचे काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी उद्गार काढले। त्याचबरोबर हरभऱ्याचे पीक उत्कृष्ट असल्याची त्यांनी पोच दिली। ऊस आणि गहू या पिकांच्या बाबतीत आणखी सुधारणा करण्याचा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला। यावेळी उपस्थितांना जीवामृत बनवण्याची प्रक्रिया प्रात्यक्षिकासह समजावून सांगण्यात आली। तरी गव्हामध्ये त्यांनी आंतरपीक फक्त मोहरीचं घेतले। जर गव्हामध्ये जर दोन्ही गव्हाच्या लाईनमध्ये जर हरभरा टाकला असता तर अजून त्यांना रिझल्ट चांगले मिळले असते। आणि ऊसामध्ये त्यांनी प्रत्येक सरीला लॅटर टाकली तर आणि चवळी लावली, पण चवळीपेक्षा जर 2 लॅटरच्या ऐवजी 1च लॅटर ठेवली असती एकाडे एक सरीला तर अजून ऊसाचं तेज वाढलं असतं आणि पाणी पण कमी लागलं असतं। तसंच पुढं गेल्यानंतर हरभरा एकदम उत्तम आहे त्यांचा। एक दाणा लावलेला हरभऱ्याचा विजय जातीचा तर त्याच्यापासून 500 ते 1000 दाणे तयार झालेले आहेत। हरभरा 1 नंबरचा चांगला आहे। हरभऱ्यामध्ये आंतरपीक आहे त्यांचं, मोहरी आहे, थोडी मका आहे, पण फक्त त्यांनी ऊसामध्ये आणि गव्हामध्ये सुधारणा करायची। बाकी त्यांनी प्लॉट चांगले आणलेत, नवीनच आहेत आणि अधिकारी वर्ग असताना सुद्धा रिटायरमेंट झालेले कसा वेळ घालवायचा म्हणून ही झिरो बजेटकडे आली आणि झिरो बजेटचं काम त्यांनी ह्या भागात चांगलं चालू केले। शिवार फेरीत झिरो बजेट शेती करणारे तसेच रासायनिक शेती करणारे अनेक शेतकरी सहभागी झाले होते। यावेळी मागील 3 वर्षापासून झिरो बजेट शेती करणाऱ्या साईनाथ जाधव या खानापूरच्या तरुण शेतकऱ्यांनी उपस्थितांना आपले अनुभव सांगितले। तसेच सध्या झिरो बजेट शेतीतून महिन्याला 50,000 निव्वळ उत्पन्न मिळवत असल्याचे सांगून तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती असेल तर शेतीमध्ये झिरो बजेट शेती तंत्राने शेती करण्याचा सल्ला दिला। गेले 3 वर्ष झालं मी झिरो बजेट शेती करतोय
तर झिरो बजेट शेतीमध्ये नेमकं काय होतं आहे, तर मेन पिकाचा जो खर्च आहे तो आंतरपिकातून निघून शेतकऱ्याला जादा प्रॉफिट होऊन मेन पीक वाचलं जाते. मी आता झिरो बजेटमध्ये 3 वर्ष असल्यामुळं जमीन माझी थोडक्यात पैलवान होत आल्यामुळं जीवामृताचा भर जादा देऊन कोथिंबीर मेथी यासारखी आंतरपिकं घेऊन मेन पीक शाश्वत ठेवून त्यातून जे मिळणारं उत्पादन आहे त्यातून घरचा जे काही मेंटेनन्स आहे तो भागला जातो. मेथी माझी 10 हॉटेल आणि काही मी 100 ग्राहक असे पकडलेत की त्यांना डेली तो माल लागतो. तर माझं 2 महिन्याचं असं प्लॅनिंग होतं की डेली शेड्यूल ते पुरलं जाईल हॉटेलला आणि त्या सर्वांना. तर त्यामधून मला जवळजवळ 1 लाखाचं उत्पादन झालं 2 महिन्यामध्ये. तरुण शेतकऱ्यांना असं मेसेज देईन की त्यांना कुठं जायची गरज नाही, शेतामधून भरपूर काही मिळते आणि एका इंजिनियरपेक्षा जादा पगार 100% पडू शकतो. मागील 4 वर्षापासून झिरो बजेट शेती करणाऱ्या महादेव पाटील या कवठे महांकाळच्या शेतकऱ्यांनी देखील आपले अनुभव सांगितले. त्याचबरोबर संपतराव जगदाळे यांच्या शेतीत दिसत असलेला चांगला फरक देखील यावेळी स्पष्ट केला. मी गेले 4 वर्षापासून नैसर्गिक शेती करत आहे. मी आता ह्या भागामध्ये मी शिवार फेरीला आलो होतो. ह्या शिवार फेरीमध्ये मला नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला गहू, नैसर्गिक पद्धतीनं लावलेला ऊस, हरभरा ही पिकं मला पाहायला मिळाली. तरी ह्या पिकांची क्वालिटी ही 1 नंबरमध्ये आहे. दुसरे ह्या पिकांच्या उत्पादनाचा खर्च कमी आहे. आंतरपिकामुळे उत्पादन खर्च कमी होतो. तर इथं आम्हाला गव्हामध्ये फरक पाहायला मिळाला. रासायनिकचा गहू हा जमिनीवर पडलेला आहे आणि नैसर्गिक शेतीतला गहू हा उभा आहे आणि ही यातली किमया आहे. मी ह्या वर्षी ऊसाचं उत्पादन घेतलेलं होतं. ऊसामध्ये मी 25 गुंठ्यामध्ये मला 20 टन ऊस झाला. त्यातून मी 10 टन ऊसाचा गुळ बनवला. त्या गुळाला मला 7,000 रुपये 70 रुपये किलोप्रमाणे त्याचा दर मिळाला. काकवी ही 120 रुपये किलोप्रमाणे विकली गेली. मला 10 टन याच्यापासून 1200 किलो उत्पादन मिळालं. त्याचं आर्थिक गणित केलं तर मला 96 ते 97,000 रुपये मिळाले. शिवार फेरीत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर शिवार फेरीत पिकांची पाहणी करून झाल्यानंतर रासायनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी यापुढे झिरो बजेट नैसर्गिक शेती करण्याचा संकल्प केला. ब्युरो रिपोर्ट, ZBNF, SPTV.